श्रावणीची गाडी ऑफिससमोर थांबली तसे काही अधिकारी तिचं स्वागत करायला पटकन गाडीजवळ आले. ड्रायव्हरनी गाडीचं दार उघडलं. पर्स घेऊन श्रावणी गाडीतनं उतरली. नमस्कार मॅडम, हात जोडून काही अधिकारी मंडळी म्हणाली. नमस्कार, श्रावणी म्हणाली आणि ती ऑफिसकडे निघाली. व्हरांड्यातून जाताना कित्येक अधिकारी, पदाधिकारी आणि इतरही तिला मान लवून नमस्कार करत होते आणि त्या वयानं कितीतरी मोठ्या असणाऱ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांचा नमस्कार स्वीकारत श्रावणी आपल्या केबिनमध्ये शिरली. ती तिच्या खुर्चीजवळ आली. कुलदेवतेचं स्मरण करून श्रावणी खुर्चीवरती स्थानापन्न झाली. आता कामाला सुरुवात होणार होती. या खुर्चीवर आपण लोकांची कामं करण्याकरता बसलेलो आहोत याची तिला पूर्ण जाणीव झालेली होती. तो दिवस ऑफिसातले सगळे सेक्शन फिरण्यात आणि काम समजून घेण्यातच गेला. श्रावणी आपल्या खुर्चीवरती बसून फायली पाहण्यात मग्न होती. श्रावणीच्या आयुष्यात एक सुंदर झोकदार वळण आलं होतं. आज श्रावणी बंगला जरा लवकरच जागा झाला. आशाबाईंची आजची पूजा जरा जास्तच लांबली. श्रीधररावही मनातनं अस्वस्थ होते. श्रावणी मात्र अतिशय शांत वाटत होती. बेटा श्रावणी. हां बाबा, आज कोर्टात जायचं आहे. बाबा, मी वकिलांशी आत्ताच बोलले. काय म्हणाले? ते म्हणाले काळजीचं कारण नाही, सगळं व्यवस्थित होईल. साधारण 12 वाजेपर्यंत कोर्टात आलं तरी चालेल. बाबा, मी आधी ऑफिसला जाईन आणि तिथूनच मग कोर्टात येईन परस्पर. तुम्ही येणार आहात? हां, मी 12पर्यंत पोचीन कोर्टात. ठीक आहे बाबा. श्रावणीने स्वतःची तयारी केली. आईने खूप आग्रहच केला म्हणून ती जेवायला बसली. पण पाण्याच्या घोटाशिवाय ती 4 घासही खाऊ शकली नाही. आई ते बघत होती पण त्या बोलल्या काहीच नाहीत. त्यांच्या जीवाने थारा सोडला होता. श्रावणीने पर्स उचलली, ऑफिसला निघाली. दारात गाडी उभी होतीच. श्रावणी ऑफिसला गेली. सगळा श्रावणी बंगला आज शांत होता. आपल्या केबिनमध्ये बसून श्रावणी फाईल्स बघत होती. तिने मनगटावरच्या घड्याळाकडे बघितलं. समोरच्या फाईल्स बंद केल्या. पर्स उचलली आणि खांद्यावरचा पदर नीट करत श्रावणी रुबाबदारपणे पावलं टाकत गाडीजवळ आली. तसा बाजूला असलेला ड्रायव्हर पटकन गाडीजवळ आला. त्याने गाडीचं दार उघडलं. श्रावणी गाडीत बसली आणि श्रावणीची गाडी कोर्टाच्या दिशेने धावू लागली. कोर्टाच्या आवारात श्रावणीची गाडी शिरली. ते बघून तिचे वकील समोर आले. गाडी थांबली होती तिथपर्यंत आले. श्रावणी गाडीतनं उतरली. या मॅडम. वकील मान लवून नमस्कार करत म्हणाले. श्रावणीनेही त्यांना हसून मान लवून नमस्कार केला आणि तिने गाडीचा आवाज आला म्हणून मागे वळून पाहिलं तर श्रावणीच्या गाडीच्या मागे गाडी थांबवून श्रीरंग गाडीतनं उतरत होता. श्रावणीला तो येणार हे माहीत नसल्यानं ती आश्चर्यानं त्याच्याकडे पाहायला लागली. नमस्कार साहेब. जवळ आलेल्या श्रीरंगला वकील म्हणाले. नमस्कार नमस्कार. श्रीरंगही म्हणाला. खरं तर श्रीरंगच्या येण्यानं श्रावणीला खूप बरं वाटलं. तिने त्याच्याकडे पुन्हा बघितलं. खूप छान दिसत होता श्रीरंग आत्ता. श्रावणी जवळ येताच त्याने डोळ्यावरचा गॉगल काढला. अरे तू कसा काय? श्रावणी हसून त्याला म्हणाली. श्रीरंग फक्त हलकंसं हसला आणि म्हणाला, चल. या क्षणी श्रावणीला श्रीरंगचा खूप आधार वाटला. दोघेही सोबत चालत होते. पायऱ्या चढून ते वरांड्यात आले. श्रीधरराव आधीच येऊन उभे होते आणि चालता चालता श्रावणीचं लक्ष वरांड्यात एका बाजूला खांबापाशी उभ्या असलेल्या मल्हारकडे गेलं. थकलेला ओढलेला चेहरा, वाढलेली दाढी, खोल गेलेले निस्तेज डोळे, बिनइस्त्रीचे कपडे, विस्कटलेले केस, एखाद्या वेड्यासारखा दिसत होता तो. हसत येणाऱ्या श्रावणी आणि श्रीरंगकडे तो बघत राहिला आणि आतल्या आत विझत राहिला. श्रावणी, श्रीरंग आणि श्रीधरराव आत गेले. वकील आधीच आत गेलेले होते. श्रावणी मल्हारच्या केसची सुनावणी सुरू झाली. न्यायाधीश आपलं निकालपत्र वाचत होते आणि केसचा निकाल लागला. श्रावणीला मल्हारपासून घटस्फोट मिळाला होता. श्रावणीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. अभिनंदन श्रावणी. श्रीरंग श्रावणीला म्हणाला. भरल्या कंठानं श्रावणी म्हणाली, धन्यवाद. श्रीधररावांनी श्रावणीला थोपटलं. श्रावणीच्या मनातला ताणतणाव एकदम गळून पडला
अंगाभोवती अदृश्यपणे करकचलेली बंधनं तुटून पडली आणि भावना वेगानं श्रावणीने श्रीरंगचा हात धरला. श्रीरंगने तिच्या हातावर फक्त थोपटलं आणि म्हणाला, चल. बाबा तुम्ही? अगं मी वकिलांशी बोलतो आणि येतो. व्हरांड्यात आल्यावर श्रावणीने घरी मोबाईल लावला. आई श्रावणी बोलतीये. काय गं बाई काय झालं? निकाल लागला? हो आई सगळं ठीक आहे. श्रावणीने मोबाईल बंद केला आणि सकाळपासून मनामनाचं ओझं मनावर घेऊन वावरणाऱ्या आशाबाईंनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांचं लक्ष देवघरातल्या देव्हाऱ्याकडे गेलं. तेवणाऱ्या नंदादीपाच्या प्रकाशात मुरलीधर मुरली ओठाशी धरून मंदपणे हसत होता. तुळजाभवानी उभी होती. आशाबाईंनी त्या देव्हाऱ्यातल्या देवांना हात जोडले. डोळ्यातली 2 आसवं खळकन गालावर ओघळली. श्रीरंग श्रावणी आपापल्या गाड्यांजवळ आले. श्रावणी मी चलतो. आता कुठे? अगं आता काय सरळ भंडारा. वेळ होईल. नाही चहा घेऊन निघ ना. ठीक आहे. असं म्हणून श्रीरंग त्याच्या गाडीत बसला. श्रावणी तिच्या गाडीत बसली. गाडीत बसल्यावर श्रावणीने बाहेर बघितलं. मल्हार तिच्याकडे बघत उभा होता. या उभ्या असलेल्या मल्हारशी श्रावणीशी आता काहीही संबंध राहिलेला नव्हता. त्या क्षणी मल्हारच्या मनात आलं की मोठ्या नदीला थोपून उपयोग नाही, ती आपला मार्ग शोधतेच शोधते. श्रावणीच्या मनात आलं, मल्हार एक दिवस तू मला तुझ्या गाडीतनं सोडायचं नाकारलं, त्या दिवशी त्या क्षणी केलेली मी प्रतिज्ञा होती ना, ती आता पूर्ण झाली आहे. आज माझ्याजवळ सुद्धा माझी गाडी आहे. ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि श्रावणीची गाडी मल्हारच्या डोळ्यासमोरून भरकन गेली सुद्धा. गाडीच काय त्याचं अवघं आयुष्य त्याच्या डोळ्यासमोरून झरझर सरकत राहिलं. मल्हार सर्वस्व लुटल्यासारखा एकाच जागीत खेळून उभा राहिला, सर्वस्व हरवून गेलेल्या माणसासारखा. श्रावणीने गाडीतूनच पुन्हा घरी मोबाईल लावला. आई श्रावणी बोलतीये, मी आणि श्रीरंग 5 मिनिटात घरी येतोय. ठीक आहे. असं म्हणून आशाबाईंनी फोन ठेवला. त्या किचनमध्ये आल्या. चहाचं आधण ठेवलं. एकीकडे दूध गरम करायला ठेवलं. रंगीत छान प्लेट्स काढून त्या चिवडा, चकली आणि श्रावणीचे आवडते शंकरपाळे ठेवले. मुद्दामून आणून ठेवलेले रसगुल्ले एका बाऊलमध्ये काढले. कॉफीची तयारी सुरू केली. आशाबाई दारात येऊन उभ्या राहिल्या आणि बघतात तर काय, पिवळ्या दिव्याच्या 2 गाड्या एका पाठोपाठ एक श्रावणी बंगल्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. श्रावणी श्रीरंग बरोबरीनं चालत आत आले. आशाबाईंनी श्रीरंगकडे बघितलं. आजचा श्रीरंग खूप वेगळा दिसत होता. सुंदर उमद व्यक्तिमत्व असलेला. दोघांचाही जोडा खूप छान दिसत होता. आशाबाईंनी आतून पटकन पाण्याचे प्याले आणले. श्रीरंगसमोर ट्रे धरला आणि म्हणाल्या, घे. आई कॉफी तयार आहे? हो. त्यांनी आत जाऊन आधी फराळाचं आणलं. अरे बापरे, अहो काकू किती केलं आहे हे? फार नाही, थोडंच आहे. घे रे श्रीरंग थोडं. श्रावणी आर्जवी स्वरावात म्हणाली. त्यांनी एक चकली उचलली, एक रसगुल्ला खाल्ला, पाणी प्यायला. तोवर आशाबाई गरम गरम कॉफीचे कप घेऊन आला. काकू आता काळजीचं कारण नाही बरं का, निकाल आपल्या बाजूने लागला. सगळी परमेश्वराची कृपा, दुसरं काय. अगं श्रावणी तू पण खा काहीतरी. मी घेते गजबोट थोड्या वेळाने. बरं मग तुझी कॉफी आणू का? चालेल की. आई पण तू असू दे, मी आणते कॉफी. नको गं, तयार आहे. तुम्ही गप्पा मार, मी आणते कॉफी. श्रावणी सगळं तुझ्या मनासारखं झालं ना, आता काही टेन्शन नाही ना? अरे मगाशी तू आलास ना, खूप बरं वाटलं. आज तिथे मीटिंग ठेवली असं म्हणालास तू, तरीही एवढ्या घाईगर्दीत वेळ काढून आलास? ते फक्त तुझ्यासाठी अगं. श्रीरंगनी श्रावणीकडे बघितलं. तिच्या डोळ्यांच्या शिंपल्या पाण्याने तुडुंब भरल्या होत्या. नाही हं? श्रीरंग एवढंच म्हणाला. जरा थांबून उभा राहिला. येतो मी. सावकाश जा. आता कुठे सावकाश, लवकरात लवकर पोचायला हवं. तसं काय 1 तासाचा तर रस्ता. थोड्या वेळाने मीही निघेन ऑफिसला. ओके, 1-2 दिवसात येतो. कोर्ट मॅरेजसाठी आपण नोटीस देऊन टाकू. महिनाभराने 2nd सॅटरडे किंवा 4th सॅटरडे बघून कोर्ट मॅरेज करू. त्याच दिवशी संध्याकाळी रिसेप्शन. अच्छा मॅडम, थँक्यू, येतो. श्रीरंग निघाला. आशाबाई आतून बाहेर आल्या. श्रावणी श्रीरंगला सोडायला फाटकापर्यंत गेली. आशाबाईंनी आतून त्या दोघांचं बोलणं ऐकलं होतं. त्यांना सगळं स्वप्नवत वाटत होतं. श्रीरंगची गाडी गेली. श्रावणी आत आली. श्रावणी काही खातेस?
नाही नको. अगं सकाळी काही खाल्लं नाहीस? आई नाही, मला निघायला पाहिजे का आता? तरीही श्रावणीने एक रसगुल्ला तोंडात टाकला तेवढ्यात फोनची रिंग वाजली. हॅलो. हां श्रावणी, मेघन कशी आहेस? छान. काय झालं ग कोर्टात? अरे आपल्या बाजूने निकाल लागला. मस्त, छान, अभिनंदन. श्रावणी, मी तुला एक आनंदाची बातमी देतो आहे. तुझ्याकडनं कळलेली बातमी ठीकच आहे, ती आनंदाचीच आहे, पण आता माझ्याकडून तुला आनंदाची बातमी. आता ती पटकन सांग ना, किती बोलतो आहेस? श्रावणी, अगं तू आत्या झालीस, मुलगी झाली आहे. कधी? अगं आत्ताच. वा, आजचा दिवस खूप आनंदाचा म्हणायचा. अगं म्हणून तर मी कोर्टात नाही आलो. मी काकांना म्हणालो होतो येईन म्हणून, पण 11 वाजता आम्ही सायलीला घेऊन दवाखान्यात गेलो. बाळंतीण कसे आहेत? मस्त. थांब हां, आईला फोन देते. आई अगं लवकर ये, आजी झालीस तू. काय सांगतेयस? मावशी तू आजी झालीस, अभिनंदन. अरे तू बाप झालास ना, तुझंही अभिनंदन. बाकी सगळं मस्त आहे. कोर्टाच्या केसबद्दल कळलं, एकदाचं आटोपलं, सगळं छान झालं. हो रे बाबा, सगळं ठीक झालं आहे. आज बघ सगळ्या आनंदाच्या बातम्या कळत आहेत. आम्ही येतो संध्याकाळी आणि संध्याकाळचा डबा घेऊन येईन, कारण निशाला दवाखान्यात राहायला लागेल ना. ओके, बाय. श्रावणी कॉफी घेऊन ऑफिसला गेली. आशाबाईंनी पुन्हा देवाला हात जोडले आणि म्हणाल्या, परमेश्वरा आज आनंदाचा दिवस. आमच्या घरी नवीन जीव जन्माला आलाय आज. सगळ्यांना असाच आनंद दे रे देवा, सगळ्यांना सुखी ठेव. आनंदाचा एक अनोखा तवंग सगळ्या घरादारावर पसरला. आत काम करणारे आजीबाई समाधानानं हसत होत्या. माधुरीबाई मल्हारची वाट बघत आत बाहेर करत होत्या. त्यांची ती अस्वस्थता मनोहररावही अस्वस्थपणे बघत होते. मग त्यांच्याच्याने राहवलं नाही. ते म्हणाले, माधुरी तू शांत बस, मन स्थिर ठेव. तुझ्या या अशा आत बाहेर करण्यानं जे व्हायचं आहे ते बदलणार आहे का? हे बघ, निकाल श्रावणीच्या बाजूनी लागणार. आरशा इतकं स्वच्छ आहे सगळं. अहो पण माझा मल्हार तुटून जाईल ना. आणि लवकर ती लग्नही करणार आहे बरं का, आणि मुलगा चांगला कलेक्टर आहे म्हणे. माधुरीबाई ओठातल्या ओठात पुटपुटल्या. कर्माचं फळ दुसरं काय. तेवढ्यात मल्हार आत आला. तो आजाऱ्यासारखा वाटत होता. आत आला, धपकन सोफ्यावर बसला. मल्हार काय झालं रे? सगळा जीव गोळा झालेल्या माधुरीबाई आतुरतेने मल्हारला विचारत होत्या. मल्हार चुपचाप होता. त्याचं ते गप्प राहणं बरंच काही सांगून गेलं. जाऊ दे बेटा, झालं ते झालं. कसाही असला तरी तो त्यांचा मुलगा होता. त्याच्याविषयी माधुरीबाईंच्या मनात कणव दाटून आली. मल्हार, तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. एखादी चांगली मुलगी बघून तुझंही लग्न करू आपण. माधुरी, आता कृपा करून या फंदात पडू नको बरं का. का हो? का म्हणजे काय, झाला तेवढा तमाशा पुरूया की. समाजात एवढी नाचक्की झाली ती काय कमी आहे? आणि दुसऱ्यांच्या पोरी म्हणजे काय घरातला केर नाही, वाटेल तेव्हा घरातून काढून फेकायला. अहो पण श्रावणीला घरातून काढलं कोणी काढलं तिला? तीच अभ्यासासाठी म्हणून गेली ना, आणि परत न येण्याचा निर्णय तिचाच होता ना. हो तिचा निर्णय होता, पण तो निर्णय घ्यायला तिला कोणी भाग पाडलं? तुमच्या चिरंजीवांनी ना. मल्हार तिथून उठला, आपल्या रूममध्ये निघून गेला पाय ओढत. आपलं जीवन उद्ध्वस्त झाल्याची जाणीव त्याच्या मनाला दुःखी करून गेली. का घडलं असं माझ्या आयुष्यात? टपोऱ्या पाणीदार मोत्यांनी भरलेलं ताट परमेश्वराने माझ्या स्वाधीन केलं, पण मी वेडा, उधळून टाकलं मी ते ताट. त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले श्रावणी आणि श्रीरंग. मगाशी वरांडेच्या पायऱ्या चढताना श्रावणीचा पाय घसरल्यासारखा झाला, पण तिचा तोल जाण्यापूर्वी श्रीरंगनी पटकन तिला आधार दिला, सांभाळून घेतलं. आणि आपण फक्त तिच्या वाटेत काटे पेरत राहिलो, दगडधोंडे टाकत राहिलो आणि तिची होणारी कोंडी बघून मूर्खासारखं हसत राहिलो होतो. आपल्या या आनंदाचे क्षण आपल्याला आयुष्यात कधी पकडताच आले नाहीत. ती इथे होती तेव्हा तिचं महत्त्व आपल्याला जाणवलं नाही, पण आता आठवणीतलं तिचं अस्तित्व शोधण्याचा मन का प्रयत्न करतंय? त्याने डोळे मिटून घेतले तरी श्रावणी, श्रीरंग त्याच्या डोळ्यांसमोरून हलता हलत नव्हते. काही काही आठवणी मोठ्या चिवट असतात. त्यांच्यापासून दूर जाण्याचा जेवढा प्रयत्न करावा तेवढ्या त्या आपल्या मनाला अधिक लगटतात. संध्याकाळी श्रावणी ऑफिसमधून आल्यानंतर सर्वजण दवाखान्यात निघाले.
आशाबाईंनी डबा आणि इतरही बाळंतिणीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू आठवणीने घेतल्या होत्या. इवल्याशा बाळजीवाला बघायला सगळे आतुर झाले होते. श्रीधररावांनी गाडी दवाखान्यासमोर थांबवली. श्रावणीने मध्ये गाडी थांबवून पुष्पगुच्छ आणि बर्फी घेतली होती. ते घेऊन सगळ्यांनी दवाखान्याच्या दारात पाऊल टाकलं. सायलीची रूम बंद होती. श्रावणीने दारावर टकटक केलं. दार मेघननीच उघडलं. छोट्या लेकीच्या आईबाबांना आणि 2-2 आज्यांना अभिनंदन आणि आजोबांचं सुद्धा. वडिलांकडे बघत श्रावणी म्हणाली आणि तिने हातातला पुष्पगुच्छ मेघनला दिला. आणि आम्हा सगळ्यांकडनं आत्याचं अभिनंदन, डबल अभिनंदन. सायलीही हसत म्हणाली. सायली कशी आहेस? बाळंतीण खुशाल का? आशाबाईंनीही हसत हसत विचारलं. हातातल्या डब्याची पिशवी स्टूलवर ठेवली. बेसिनजवळ जाऊन हात धुतले, रुमालाला पुसले आणि त्या छोटीजवळ आल्या. आशाबाईंनी छोटीला उचलून घेतलं. तसे सगळे त्या छोटीच्या भोवती गोळा झाले आणि तिचं रूप कोणासारखं दिसतंय याची चर्चा त्यांच्यात सुरू झाली. आशाबाईंनी सगळ्यांना बर्फी वाटली. आनंदाने सायलीची ती रूम भरून गेली होती. आनंदालाही एक सुगंध असतो, मनातल्या मनात दरवळणारा. हा सुगंध सगळ्या सुगंधांहून जास्त मोलाचा असतो. मध्ये एक दिवस श्रीरंग आला तेव्हा श्रावणी आणि श्रीरंगने कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेजची नोटीस दिली. श्रीरंग आला की श्रावणीचे दिवस ते क्षण भारावल्यासारखे होत आणि श्रावणीचा निरोप घेताना श्रीरंगलाही जड जात होतं. आशाबाईंनी आग्रहानं बाळंतिणीला आपल्या घरी आणलं. निशा म्हणाली, ताई अगं असू दे. आशाबाई म्हणाल्या, काय असू दे? त्या फ्लॅटमध्ये एकटी किती धावाधाव करशील? इथे असलं की सगळ्यांचं लक्ष राहील, तुला एकटीला त्रास होणार नाही. बाळंतपण जे काय सोपी गोष्ट आहे? अगं जेवढी माणसं असतील तेवढी आटून पडतात. निशानी ही सुट्टी काढली. बाळाचं आणि बाळंतिणीचं करण्यात दिवस कसा सरत होता ते कळत नव्हतं. 12व्या दिवशी बारसं करायचं ठरलं. निमंत्रणं गेली. श्रावणी बंगला गजबजून गेला. पाळणे म्हटले गेले. सगळ्यांना बर्फी वाटली गेली. अंगणात जेवणाच्या तयारीकडे श्रीधरराव स्वतः लक्ष देत होते. बारशासाठी श्रीरंगची आई आणि बहीणही आल्या होत्या. श्रीरंग मात्र येऊ शकला नाही. आनंदाने श्रावणी बंगला न्हावून निघाला होता आणि मेघनच्या चेहऱ्यावरचा बाप झाल्याचा आनंद काही वेगळाच होता. मेघन सायलीच्या जीवनातला हा आनंदाचा एक ऐश्वर्य संपन्न दिवस होता. 11 वाजता श्रावणीचं श्रीरंगचं कोर्ट मॅरेज होतं. श्रावणी बंगल्यात धावपळ सुरू झाली. तसं श्रीधररावांनी घरी काही ठेवलं नव्हतं. कोर्ट मॅरेज करून आले की श्रावणगीत, सत्यनारायण, दोन्ही कुटुंबांचं एकत्रित जेवण असा कार्यक्रम ठरला. आणि रात्री एका लॉनमध्ये मोजक्या लोकांसाठी रिसेप्शन. त्यामुळे धावपळ असली तरी कामांची काही गर्दी नव्हती. श्रावणी आबोली रंगाची जरीची साडी आणि त्याच रंगाचा ब्लाऊज घालून तयार होती. मेघन आणि वडिलांच्याबरोबर ती 10:30च्या दरम्यान कोर्टात पोचली. निघताना देवाला तिने नमस्कार केला आणि त्याच सुमाराला श्रीरंग आपल्या 2 मित्रांबरोबर कोर्टात पोहोचला. श्रीरंगनी फक्त नवीन शर्ट पॅन्ट घातला होता आणि मुख्य म्हणजे तो ड्रेस श्रावणीच्या आवडीचा होता. श्रावणीने हसून श्रीरंगकडे बघितलं. श्रीरंग तिच्याकडे बघून मिश्किलपणे हसला. दोघांच्याही कोर्टात सह्या झाल्या. त्यांच्या वतीनं 2-2 साक्षीदारांच्या सह्या झाल्या. मेघननं दोघांनाही पुष्पगुच्छ दिलं आणि ते एकमेकांना द्यायला सांगितले. पेढ्यांचा बॉक्स काढला. दोघांची तोंडं गोड केली. सगळ्यांना पेढे वाटले. दोघांचा फोटो काढला. श्रीरंगच्या मित्रांनी श्रीरंग श्रावणीला शुभेच्छा दिल्या. दोघांनीही श्रीधररावांना वाकून नमस्कार केला. त्यांना आशीर्वाद देताना श्रीधररावांचा ऊर भरून आला. श्रीरंगच्या आई बहीण श्रावणी बंगल्यात आले. आशाबाईंनी त्यांचं हसून स्वागत केलं. निशानं फराळ पाण्याची व्यवस्था बघितली. चहापाणी झालं. तोवर सायलीनी ओवाळण्याचं तबक काढून ठेवलं. सत्यनारायणाच्या पूजेची तयारी आशाबाईंनी आधीच करून ठेवली होती. भटजी येऊन वाट बघत होते आणि आनंदी श्रीरंगच्या आईच्या मांडीवर होती. नवीन कपडे घालून सगळीकडे ते बाळ टुकू टुकू पाहत होतं. श्रावणी श्रीरंगची गाडी श्रावणी बंगल्यासमोर थांबली. आशाबाई तबक घेऊन दारात उभ्या राहिल्या. श्रावणी श्रीरंगला आशाबाईंनी ओवाळलं आणि दाराला लावलेल्या हिरव्या कंच तोरणाखालून श्रीरंग श्रावणीसह आत आला. आत हॉलमध्ये फुलांच्या माळा भिंतीवर सोडण्यात आल्या होत्या.
हॉलमध्ये एका बाजूला चौरंग मांडून पूजेची तयारी केली होती. चौरंगाला केळीचे खांब बांधले होते आणि मागे भिंतीला लाल झेंडूंच्या माळांनी छान सजवलेलं होतं. श्रीरंग आणि त्याच्या मित्रांनाही फराळाचं देण्यात आलं. पुन्हा सगळ्यांचा चहा झाला. बाजूलाच उभ्या असलेल्या सायलीने श्रावणीच्या हातातून शालू आणि दागिन्यांचा डबा घेतला. श्रावणी उठून आत गेली. श्रावणी, शालूचा कलर छान आहे, वेगळाच आहे लाल रंग, कुंकवात थोडी हळद मिसळावी तसा. मग पसंत कोणाची आहे? श्रीरंगची का? नाही ग, माझी. त्याला आवडला कलर, पण पसंत मी केला. श्रावणी, एक मिनिट, असं म्हणून सायली आत गेली. पटकन हळदी कुंकवाची कोयरी घेऊन आली. हळद कुंकवाची बोटं साडीच्या काठाला आतून लावली. म्हणाली, आता नेस. श्रावणीची साडी नेसून झाली. मग सायलीने दागिन्यांचा डबा उघडला. श्रावणी, अगं दागिने बघ किती आहेत. श्रावणी फक्त हसली. श्रावणीने सगळे दागिने अंगावर घातले. पाटल्या, बांगड्या, 2 अंगठ्या, मंगळसूत्र, मोहनमाळ, लक्ष्मीहार, नेकलेस, कानातले 2 जोड होते, सोन्याचे रिंग्स होते, मोत्यांच्या कुड्या होत्या. आईनं दिलेली नथ घालून आणि दोन्ही खांद्यावरून पदर घेऊन श्रावणी पूजेसाठी बैठकीत आली तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत राहिले. श्रीरंगही आशाबाईंनी दिलेला बंगाली शर्ट पायजामा घालून तयार होता. फरची टोपी त्याने डोक्यावर घातली होती. चौरंगाजवळ ठेवलेल्या पाटावर दोघंही बसले आणि भटजींनी पूजेला सुरुवात केली. पूजा झाली, आरती आटोपली, सगळ्यांना तीर्थप्रसाद देण्यात आला. दोघांनीही घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार केला. नंतर जेवणं झाली. श्रीखंड पुरीचा बेत होता. श्रावणी, श्रीरंग रिसेप्शनच्या वेळी तर खूप छान दिसत होते. श्रीरंगने ॲश कलरचा सूट घातला होता. श्रावणी हिरवा कंच शालू नेसली होती. अंगावरती दागिने मोजकेच होते. दोघेही आलेल्या पाहुण्यांच्या शुभेच्छा हसतमुखानं स्वीकारत होते. भेटवस्तूंचा पाठीमागे एका बाजूला ढीग लागला होता. पुष्पगुच्छांचा तर खच पडला होता. एका कोपऱ्यात बसून कामवाल्या आजीबाई जरीचं पातळ नेसून समाधानानं सगळं बघत होत्या. मनात म्हणत होत्या, देवा ताईला सुखी ठेव. रात्री 11च्या दरम्यान श्रीरंग, श्रावणीसह घरच्यांची हसत मजेत जेवणं झाली. जेवणं होता. श्रीरंगची आई, बहीण आणि जावई निघाले. आम्ही चलतो, घरची व्यवस्था बघायला लागेल. श्रावणी, श्रीरंगच्या ओवाळीची तयारी करायची आहे ना. आणि मग आशाबाईंनी त्यांना केलेले आहेराचे पॅकेट्स घेऊन श्रीरंगच्या घरची माणसं निघाली. त्यांना सोडवण्यासाठी आशाबाई, श्रीधरराव गाडीपर्यंत गेले. श्रीरंगच्या आईनेही श्रावणीच्या आईबाबांना, निशा मावशीला आणि मेघन सायलीला आहेर दिलेला होता. या प्रेमानं दिल्या घेतल्या जाणाऱ्या आहेराचं मोल इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त असतं, कारण हा आहेर एकमेकांचा मानसन्मान वाढवतो. श्रीरंगचा निरोप घेऊन आणि श्रावणीशी बोलून श्रीरंगचे मित्र निघाले. बाहेर फुलांनी सजवलेली गाडी उभी होती. श्रावणी आणि श्रीरंग सगळ्यांना नमस्कार करून निघाले. सगळेजण त्यांना सोडायला बाहेर गाडीजवळ आले. दोघेही हळूच गाडीत बसले. गाडी श्रीरंग चालवणार होता. त्याच्या बाजूला श्रावणी बसली. ड्रायव्हर नाही आणला का रे श्रीरंग? नाही, नको. मी होऊ का तुमचा ड्रायव्हर? अजिबात नको, हसत श्रीरंग म्हणाला आणि निरोपाचा हात हलवून श्रीरंगने गाडी स्टार्ट केली. बाहेर जरा दूर एका झाडाखाली अंधारात उभं राहून मल्हार हे सगळं बघत होता. सर्वस्व लुटल्यासारखी त्याची परिस्थिती झाली होती. पण त्याला एक कळत नव्हतं की आपण इथे आलोय का, कुठल्या नात्याने आपण इथे आलोय. श्रावणी, श्रीरंगची गाडी जाता सगळी मंडळी आत आली आणि मल्हार घराच्या दिशेनं वेड्यासारखा हातवारे करत निघून गेला. आशाबाई, मेघन, श्रीधरराव, सायली आणि आनंदीला घेतलेली निशा मावशी आपलंच काही थोडंफार सामान होतं ते घेऊन घरी निघाले. त्यापूर्वी मेघननी सगळे गिफ्ट पॅकेट, पुष्पगुच्छ श्रीरंगच्या आई गेल्या तेव्हा त्याच गाडीत पाठवले होते. एका हातानं हळू गाडी चालवत श्रीरंगने एका हातात श्रावणीचा हात घेतला. हळूच त्यांनी त्या हातावर आपले ओठ टेकवले. श्रावणी आतल्या आत सुखावली. तिने त्याचा तो हात घेतला, उचलून स्टेअरिंगवर ठेवला. तसा श्रीरंग हसला. श्रीरंग, हा बोल. एक विचारायचं होतं. बोल की. तू म्हणाला होतास ना की आपल्या लग्नाच्या दिवशी घराला नाव देणार, दिलं? हो ना. अगं, आजवर माझ्या घराला नावच नव्हतं, आता दिलं. काय ठेवलं रे? श्रावणी. श्रीरंग, मी घराचं नाव विचारते आहे.
तेवढ्यात श्रीरंगची गाडी त्याच्या घरासमोर थांबली. रंगीबेरंगी लाईटिंग केल्यानं घर अगदी प्रकाशात न्हावून निघालं होतं. चला उतरा मॅडम, घर आलं आहे. श्रावणीच्या बाजूचं दार उघडत श्रीरंग म्हणाला. श्रावणी हळूच खाली उतरली आणि तिचं लक्ष दाराकडे गेलं. श्रीरंगची बहीण हातात तेवणाऱ्या निरांजनाचं तबक घेऊन उभी होती आणि तिच्या मागे श्रीरंगच्या आई मधाळ नजरेनं बघत उभ्या होत्या. फाटक उघडून आत शिरताना तिचं लक्ष एकदम घरावरती लिहिलेल्या अक्षरांकडे गेलं आणि श्रावणी आश्चर्यचकित झाली. श्रीरंगनी घराचं नाव श्रावणी ठेवलं होतं. काय बघतीयस? श्रीरंग तिच्या मागे उभं राहून म्हणाला. अरे घराचं नाव श्रावणी. श्रावणी प्रेम, आपुलकी, माया, ममता आणि स्नेह यांचे मानदंड जपणारं माझं घर तुझी वाट बघतंय श्रावणी. चल, सगळे तुझ्या स्वागतासाठी सज्ज आहेत. हिरव्या कंच शालूतली सालंकृत आणि सद्गुणांनी अलंकृत श्रावणी दारात उभं राहून हसली. हसताना नथी आडून तिचे पांढरे शुभ्र दात चमकले आणि श्रावणीला आपल्या दारात बघून श्रीरंगच्या आईंना वाटलं नाजूक फुलांनी लगडलेला सुगंधी प्राजक्तच श्रीरंगनी माझ्या दारात उभा केला का काय. आणि माप ओलांडून श्रावणीने आपल्या हक्काच्या घरात प्रवेश केला. श्रोते हो, गेले काही दिवस तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित श्रावणी ही कादंबरी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसोबत. नमस्कार.